Hello everyone, I welcome you all in this lecture of pharmacology and toxicology. So in previous lecture we completed the new category, that is drug acting on cardiovascular system. Okay, so in this category we have completed the four parts, that is cardiotonic drugs, then anti-anginal drug, anti-arrhythmic drug and anti-hypertensive drug. Okay, so now we start with the new category, that is drugs acting on blood and blood forming organs. Okay, so as we all know that blood, it is a major component of our body, right? So आपल्या बॉडीमध्ये जे डिफरंट ऑर्गन्स आहेत त्यांना न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन सप्लाय करायचं काम जे आहे ते बॉडीमध्ये ब्लड करतं, राईट? सो ब्लड इट इज अन व्हेरी एसेन्शियल कंपोनंट. ओके, मग तुम्ही विचार करा की जेव्हा ब्लड रिलेटेड कोणता डिसीज जर एखाद्या पर्सनला झाला, एखाद्या इंडिव्हिज्युअलला झाला, राईट, सो त्याचे किती सिरियस कॉन्सिक्वेन्सेस असू शकतात. ओके, सो सम ड्रग्स आर यूज टू ट्रीट दॅट ब्लड डिसऑर्डर्स. ओके, सो असे काही डिफरंट कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत की जे यूज केले जातात हे जे ब्लड डिसऑर्डर्स आहेत ते ट्रीट करण्यासाठी. ओके, बिकॉज जर एखादा कोणता ब्लडशी रिलेटेड कोणता डिसीज झाला तर तो ह्युमन बिईंगची जी टोटल हेल्थ आहे त्याला मेजर अफेक्ट करू शकतो. ओके, सो त्याच्यामुळे हा पार्ट जो आहे तो ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे की असे डिफरंट कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत विच इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिफरंट काइंड ऑफ ब्लड डिसीजेस. ओके, सो ब्लड डिसीजेसमध्ये आपल्याला डिफरंट कोणते ब्लड डिसीजेस आहेत विच इज रिलेटेड टू अ ब्लड ते बघायचे आहेत. ओके, मेजर डिसीज तुम्ही त्या डिसीजशी वेल नोन आहात, ॲनेमिया. ओके, सो तुम्हाला माहिती आहे की ॲनेमियाचे किती सिरियस इफेक्ट जे आहेत ते बॉडीवर पडू शकतात. ओके, सो असे डिफरंट डिसीजेस आणि मग त्या डिसीजेसच्या ट्रीटमेंटमध्ये कोणते ड्रग यूज केले जातात. ओके, ते ड्रग त्यांची ॲक्शन कशी शो करणार आहेत, कोणते फार्माकोलॉजिकल इफेक्ट ते प्रोड्यूस करणार आहेत, कोणते ॲडवर्स इफेक्ट ते शो करणार आहेत, अलॉंग विथ द डिफरंट काइंड ऑफ प्रिपरेशन्स. ओके, यूजेस हे आपल्याला डिस्कस करायचे आहेत या चॅप्टरमध्ये. ओके, सो दिस इज ॲन न्यू कॅटेगरी, दॅट इज ड्रग ॲक्टिंग ऑन ब्लड अँड ब्लड फॉर्मिंग ऑर्गन्स. ओके, सो आपल्याला माहिती आहे की ब्लड जे आहे ते बोन मॅरोमध्ये ब्लडचं जे मेन कंपोनंट आहे RBCs ते बोन मॅरोमध्ये त्याचं सिंथेसिस केलं जातं. ओके, आता आपण ब्लडचे डिफरंट कंपोनंट बघूया. ओके, सो इथे तुम्हाला दिसते जे रेड कलरची सर्क्युलर आहे ती आहे ब्लड व्हेसल्स. ओके, व्हेसल्स वॉल आहे विच इज जनरली कन्स्टिट्यूट विथ 3 लेयर्स, ट्युनिका, ॲडव्हेंटिशिया, then tunica media and tunica intima. Okay, so these are the 3 layers of blood vessels. त्याच्यानंतर ब्लड व्हेसल्सच्या आतमध्ये जे सर्क्युलेट होतं ते काय आहे आपलं ब्लड. ओके, सो आपल्याला माहिती आहे की ब्लड इट इज अन कॉन्स्टिट्यूशन ऑफ प्लाझ्मा अलॉंग विथ देअर ब्लड कंपोनंट्स, दॅट इज ब्लड सेल्स. ओके, सो प्लाझ्मामध्ये ब्लड सेल्स जे आहेत ते सस्पेंड झालेले असतात. ओके, सो 3 टाईप्स ऑफ ब्लड सेल्स आहेत, व्हाईट ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स अँड प्लेटलेट्स. ओके, सो हे जे 3 प्रकार आहेत ब्लड सेल्सचे त्यांचे डिफरंट फंक्शन्स आहेत. ओके, आपल्याला माहिती आहे की व्हाईट ब्लड सेल्स विच प्ले अ मेजर रोल इन अवर इम्युनिटी सिस्टीम. ओके, देन रेड ब्लड सेल विच कॅरीज और विच प्रोवाइड्स द ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट टू द डिफरंट बॉडी पार्ट्स. ओके, सो असे प्रत्येक कंपोनंट जे आहेत त्याचे डिफरंट फंक्शन्स आहेत. ओके, की जे आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करायचं काम करतात. ओके, आपल्या बॉडीचं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे ते रेग्युलेट करायचं काम करतात, त्याला कंट्रोल करायचं काम करतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द नॉर्मल कंपोजिशन ऑफ ब्लड. ओके, सो ब्लड कशाने बनलेलं आहे तर ब्लड जे आहे ते प्लाझ्मा प्लस ब्लड कंपोनंट्स. ओके, सो 3 टाईप ऑफ ब्लड कंपोनंट्स आहेत, व्हाईट ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स अँड प्लेटलेट्स. ओके, हे तुम्हाला ॲनाटॉमीमध्ये हा पार्ट कवर झालेला आहे ब्लडचा. ओके, सो त्याच्यामुळे फार्माकोलॉजीमध्ये हा इन ब्रीफ मी घेणार नाही आहे, कारण का ब्लड जे आहे तो तुम्हाला इन ब्रीफ ॲनाटॉमीमध्ये कंप्लीट झालेला आहे. ओके, सो डिफरंट कंपोनंट्स कोणते आहेत, ब्लडचं कंपोजिशन काय आहे, किती पर्सेंटमध्ये किती सेल्स प्रेझेंट असतात. ओके, हे सगळं तुम्हाला झालेलं आहे. त्यांचे फंक्शन्स काय आहेत, ब्लडचे फंक्शन्स काय आहेत. ओके, सो ब्लडचे फंक्शन्स काय आहेत तुम्ही जरा रिमाइंड करा, कोणते फंक्शन्स ब्लड आपल्या बॉडीमध्ये कॅरी करतं.
फर्स्ट आपण बघितलेलं आहे की ऑक्सिजन सप्लाय. ओके, सो डिफरंट टिश्यूज जे आहेत बॉडीमध्ये त्याला ऑक्सिजन सप्लाय करायचं काम ब्लड करतं. ओके, त्याच्यानंतर डिफरंट टिश्यूजमध्ये जो ऑक्सिजन आहे, जो कार्बन डायऑक्साईड रिलीज झालेला आहे तो कॅरी करायचं कामसुद्धा ब्लड करतं. ओके, जे काही वेस्ट मटेरियल आहे ते सुद्धा कॅरी करायचं काम जे आहे ते ब्लड करणार आहे. राईट, सो टिश्यूज जे आहेत किंवा डिफरंट ऑर्गन्स आहेत त्यांना ऑक्सिजन सप्लाय करायचं आणि त्यांच्यामध्ये जे डिफरंट बॉडीमध्ये जे रिॲक्शन झाले त्याच्यामधून रिलीज झालेला जो कार्बन डायऑक्साईड आहे, जे काही वेस्ट मटेरियल आहे ते कॅरी करायचं, ते त्या ऑर्गन्सपासून अवे करायचं काम जे आहे ते ब्लड करतं. राईट, ह्याच्याबरोबर अजून जे टेम्परेचर रेग्युलेशनचं जे काम आहे, टेम्परेचर मेंटेनन्स बॉडीचं, त्याच्यामध्ये सुद्धा ब्लड खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ओके, सो असे डिफरंट टाईप ऑफ फंक्शन्स आहेत ब्लडचे. सो ब्लड इट इज एन मोर एसेन्शियल कंपोनंट, मोर इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ अवर बॉडी. ओके, सो इथे आपल्याला डिफरंट डिसऑर्डर्स बघायचे आहेत विच इज रिलेटेड टू अ ब्लड. ओके, सो ब्लडशी रिलेटेड कोणते कोणते डिफरंट मेजर जे डिसऑर्डर्स आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये आपण ॲनेमिया बघणार आहोत. ओके, ॲनेमिया ही जी टर्म आहे त्याच्यासोबत तुम्ही फॅमिलियर आहात. ओके, त्याच्यानंतर ब्लड क्लॉट फॉर्मेशन्स होतं. ओके, सो त्याच्यामुळे जे डिफरंट डिसऑर्डर्स होतात ते सुद्धा आपण इथे डिस्कस करणार आहोत. ओके, सो ब्लडशी रिलेटेड जे डिफरंट डिसऑर्डर्स आहेत ते आपण इथे डिस्कस करणार आहोत अलॉंग विथ द ट्रीटमेंट. ओके, म्हणजे कोणते कोणते ड्रग त्याच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात. ओके, सो फर्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया, ॲनेमिया. ओके, सो जनरली ॲनेमिया इट इज नथिंग बट काय होतं ॲनेमियामध्ये, तर डिक्रीज इन द टोटल अमाऊंट ऑफ रेड ब्लड सेल्स. ओके, सो ब्लडचे जे डिफरंट कंपोनंट्स आहेत त्याच्यामध्ये जो रेड ब्लड सेल्स आहेत, ओके, इरिथ्रोसाईट जो आहे त्याची जी टोटल क्वांटिटी आहे, टोटल अमाऊंट आहे ती काय होते, डिक्रीज होते. ओके, आपल्याला माहिती आहे की रेड ब्लड सेल्स काय करतात, ऑक्सिजन सप्लाय करायचं काम करतात. ओके, सो त्याच्यामध्ये जो हिमोग्लोबिन हे जे कंटेंट आहे ते काय करणार आहे, ऑक्सिजन सप्लाय करायचं काम करतं. ओके, सो आपल्याला माहिती आहे की जनरली ॲनेमिया इट इज अॅन फिजिकल स्टेट ऑफ बॉडी. ओके, विच इज कॅरेक्टराइज बाय जनरली वीकनेस. ओके, और लो काउंट ऑफ दिस RBCs that is erythrocyte. Okay, and also low concentration of hemoglobin into the RBCs. Okay, so hemoglobin it is an complex blood protein which is generally synthesized by, आपल्याला माहिती आहे की हिमोग्लोबिन आहे हे काय आहे, प्रोटीन आहे, कॉम्प्लेक्स प्रोटीन आहे. ओके, सो हिमोग्लोबिन जे आहे जनरली आयर्न आणि पोरफायलिनने तयार होतं. ओके, सो दॅट फर्दर मोर कन्वर्टेड इन टू द हिम अँड ग्लोबिन. ओके, अँड दे फॉर्म अ हिमोग्लोबिन. राईट, सो द रेड ब्लड सेल्स दिस with this conjugated protein that is hemoglobin, they plays a vital role in respiration process of body. Okay, that is oxygenation ची जी प्रोसेस आहे डिफरंट टिश्यूजची, ह्या प्रोसेसमध्ये जे रेड ब्लड सेल्स आहेत अलॉंग विथ हिमोग्लोबिन दे परफॉर्म अ व्हेरी मेजर रोल. ओके, सो जनरली कोणतं फंक्शन्स जे आहेत ते हिमोग्लोबिन आणि RBCs कॅरी करतात, तर RBCs जे आहेत विथ फुल ऑफ हिमोग्लोबिन की ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिनची फुल ऑफ क्वांटिटी आहे, सो दे कंबाईन्स विथ इनहेल ऑक्सिजन. ओके, सो आपण जे श्वसनावाटे जो ऑक्सिजन घेणार आहोत त्याच्यासोबत ते कंबाईन करतात. ओके, अँड देर विल बी अ फॉर्मेशन ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन. ओके, सो दॅट हिमोग्लोबिन कंबाईन्स विथ इनहेल ऑक्सिजन अँड इट कन्वर्टेड इन टू अ ऑक्सी हिमोग्लोबिन. ओके, सो देन दिस ऑक्सी हिमोग्लोबिन सर्क्युलेट अँड रिचेस टू सप्लाय द ऑक्सिजन टू द डिफरंट बॉडी टिश्यूज. ओके, सो बॉडीमध्ये जे टिश्यूज आहेत त्याच्यापर्यंत सर्क्युलेट होतात आणि तिथे ते ऑक्सिजनचा सप्लाय जो आहे तो करतात. ओके, so after the supply of oxygen to the different body tissues, it in turns they form a कार्बॉक्झी हिमोग्लोबिन. ओके, म्हणजे ते काय करणार आहेत, त्यांच्याकडचा ऑक्सिजन आहे तो ट्रान्सफर करणार आहेत आणि टिश्यूजमध्ये जो कार्बन डायऑक्साईड कंटेंट आहे ते कॅरी करणार आहेत. ओके, सो दिस ऑक्सी हिमोग्लोबिन आफ्टर द ट्रान्सफर ऑफ दिस ऑक्सिजन मॉलिक्यूल दे आर कन्वर्टेड इन टू अ कार्बॉक्झी हिमोग्लोबिन. ओके, अँड दिस कार्बॉक्झी हिमोग्लोबिन फायनली एक्सपेल्स दिस कार्बन डायऑक्साईड, okay, into the carbon dioxide into the lungs, and
देन इट इज कन्वर्टेड इंटू अ फ्री फॉर्म ऑफ हिमोग्लोबिन. ओके, त्याच्यानंतर त्याचं कन्वर्जन आहे ते ही फ्री फॉर्म ऑफ हिमोग्लोबिनमध्ये होतं. ओके, त्याच्यानंतर हिमोग्लोबिन जे आहे ते पुन्हा ऑक्सिजन मॉलिक्यूल कॅरी करणार आहेत, ऑक्सी हिमोग्लोबिनमध्ये कन्वर्ट होतात. त्याच्यानंतर बॉडीच्या टिश्यूपर्यंत जातात, तिकडे मग ते ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड कॅरी करतात, कार्बॉक्सी हिमोग्लोबिनमध्ये कन्वर्ट होतात. ही प्रोसेस जी आहे ते रिपीट करत असतात. ओके, आणि ह्या प्रोसेस थ्रू ते त्यांचं ऑक्सिजन सप्लायचं जे काम आहे डिफरंट टिश्यूजला ते करतात. ओके, सो त्याच्यामुळे hemoglobin, it is a major content which is present into the RBCs. So that's why RBC, it is a more major or more vital content of blood. Okay, and when in these anemia conditions where there is a decrease into the amount of red blood cells. Okay, so त्याच्यामुळे अनेमिया या कंडिशनमध्ये काय होणार आहे की रेड ब्लड सेलचं जे कंटेंट आहे ते कमी होतं. ओके, और हिमोग्लोबिन इंटू द ब्लड गेट रिड्यूस्ड, किंवा ब्लड सेल्स जे आहेत त्याच्यामध्ये जे हिमोग्लोबिनचं कंटेंट आहे ते रिड्यूस होणार आहे. ओके, ऑर लोअर द ॲबिलिटी ऑफ ब्लड टू कॅरी द ऑक्सिजन. ओके, किंवा ब्लड सेल्सची जी कपॅसिटी आहे ऑक्सिजन कॅरी करायची ती कमी होते. ओके, सो काय काय होणार आहे ॲनेमियामध्ये, काय काय होण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत सांगितलं मी तुम्हाला. तर ॲनेमियामध्ये काय होऊ शकतं, डिक्रीज इन टू द टोटल अमाऊंट ऑफ रेड ब्लड सेल्स. ओके, रेड ब्लड सेल्समधचं जे टोटल क्वांटिटी आहे, कंटेंट आहे ते काय होतं, कमी होतं. ओके, और हिमोग्लोबिन इंटू द ब्लड रेड ब्लड सेल्स इज गेट रिड्यूस. ओके, ब्लडमध्ये जे हिमोग्लोबिनचं कंटेंट आहे ते काय होतं, रिड्यूस होतं. ओके, और लोअर द ॲबिलिटी ऑफ ब्लड टू कॅरी द ऑक्सिजन. ओके, सो ब्लडची जी ॲबिलिटी आहे ऑक्सिजन कॅरी करायची ती रिड्यूस होते. ओके, अँड देन पर्सन सफर्स अ ॲनेमिया. ओके, so when anemia comes on slowly, the symptoms are often vague. Okay, and may include the feeling tired, weakness, shortness of breath and poor ability to exercise. Okay, so these are the symptoms which is associated with anemia. Okay, सो जनरली आपण काय बघितलेलं आहे, इन शॉर्ट इट इज ॲनेमिया दॅट इज डिक्रीज इन टू द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड. ओके, सो ॲनेमिया इट इज नथिंग बट द डिक्रीज इन टू द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड. ओके, सो ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड जनरली डिपेंड्स ऑन द हिमोग्लोबिन कंटेंट ऑफ आरबीसीज. ओके, सो आरबीसीजमध्ये जे हिमोग्लोबिन कंटेंट आहे त्याच्यावर डिपेंड आहे की ब्लडची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी. ओके, सो हेन्स रिडक्शन इन द ब्लड हिमोग्लोबिन लेवल अँड नंबर ऑफ सर्क्युलेटिंग इरिथ्रोसाइट्स आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनेमिया. ओके, सो ड्यू टू द रिडक्शन इन टू द हिमोग्लोबिन अँड आरबीसीज दॅट रिझल्ट्स इन टू अ ॲनेमिया लाईक कंडिशन्स. ओके, सो आपल्याला आता कळलेलं आहे की ॲनेमिया म्हणजे काय. ॲनेमियामध्ये काय होतं तर आरबीसीचं जे कंटेंट आहे ते रिड्यूस होतं. ओके, किंवा ब्लडचं जे हिमोग्लोबिन कंटेंट आहे ते रिड्यूस होणार आहे. ओके, किंवा ब्लडची जी ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती रिड्यूस होते. ओके, दॅट कंडिशन इज नोन ॲज ॲनेमिया. ओके, सो ॲनेमिया ह्या डिसऑर्डर्समध्ये विच इज जनरली मोस्टली अफेक्टेड ड्यू टू द रेड ब्लड सेल्स. ओके, सो रेड ब्लड सेल्स जे आहेत त्यांची क्वांटिटी कमी होणार आहे. ओके, सो क्वांटिटी कमी कशी होणार आहे, आयदर त्यांचं जे सिंथेसिस प्रोसेस आहे ती अल्टर होणार आहे किंवा त्यांचं लायसिस होणार आहे. ओके, सो इरिथ्रोसाइटचं सिंथेसिसची जी प्रोसेस आहे दॅट प्रोसेस इज नोन ॲज इरिथ्रोपोएसिस. ओके, सो इरिथ्रोपोएसिस इट इज अन प्रोसेस ऑफ इरिथ्रोसाइट फॉर्मेशन इनटू द रेड बोन मॅरो. ओके, सो बोन मॅरोमध्ये इरिथ्रोसाइट्स आहेत, आरबीसीज ज्या आहेत त्याचं फॉर्मेशन्स होतं. ओके, बाय इरिथ्रोपोएसिस प्रोसेस. ओके, सो इरिथ्रोपोएसिस फ्रॉम ग्रीक इरिथ्रो मीनिंग रेड अँड पोएसिस मीनिंग रेड टू मेक. ओके, so it is a process which produces the red blood cells, that is erythrocytes, which is the development from the erythropoietic stem cells to the mature red blood cells. ओके, सो इथे तुम्हाला डायग्रॅम दिसते आहे, त्याच्यामध्ये डिफरंट स्टेजेस आहेत, त्या स्टेजेस थ्रू मग इरिथ्रोसाइट्स फॉर्म होतात. ओके, सो पहिला जो ब्ल्यू कलरचा लार्जर सर्कल तुम्हाला दिसतोय, ओके, विच इज ॲन इरिथ्रोपोएटिक स्टेम सेल.
okay, and this erythropoietic stem cell passes through the different stages and then form a mature red cells. Okay, so finally तुम्हाला जो लास्टला रेड कलरचा जो सर्क्युलर रेड सेल्स दिसते which is known as erythrocytes. Okay, and this synthesis of these erythrocytes from this erythropoietic stem cell, the process is known as erythropoiesis. Okay, and through which erythrocyte get formed. Okay, सो इथे तुम्हाला डायग्रॅम दिसते आहे, त्याच्यामध्ये इरिथ्रोपोएसिस प्रोसेस इन डिटेल मेन्शन केलेली आहे. ओके, RBC प्रोडक्शन अँड देअर मॅच्युरेशन प्रोसेस. ओके, सो सम स्टेजेस हॅपन इन टू अ बोन मॅरो अँड सम कुल कन्वर्टेड और फायनल इरिथ्रोसाइट्स गेट फॉर्म इन टू अ ब्लड, राईट. सो प्लुरिपोटेंट hemopoietic stem cell get converted into the poerythroblast. Okay, then poerythroblast get converted into the erythroblast, and this erythroblast after losing of nucleus and some organelles get converted into a reticulocytes. Okay, so this reticulocyte comes into a blood and get converted into a erythrocytes. Okay, so blood मध्ये जर आपण बघितलं ब्लडचं कंपोनंट त्याच्यामध्ये रेटिक्युलोसाइट्स पण आहेत आणि इरिथ्रोसाइट्स पण प्रेझेंट असतात. ओके, सो इरिथ्रोसाइट्स इट इज अन टोटल मॅच्युअर red blood cells. Okay, and reticulocyte it is an immature RBC. Okay, so this is the erythropoiesis process, that is normal synthesis process for the erythrocytes. Okay, so now we come with the classification of anemia. Okay, so erythropoiesis आपण बघितलेला आहे, it is a process of formation of erythrocyte, right. So this process generally happen into the bone marrow. Okay, and finally the erythrocytes, totally mature erythrocytes which is formed into a blood region, right. So the maturation of erythrocytes occur in the several different stages. Okay, so the deficiency of various dietary factors that include. Okay, so इथे तुम्हाला जी प्रोसेस दिसते. ओके, सो ह्या जे डिफरंट स्टेजेसने जो फायनल इरिथ्रोसाइट मॅच्युअर रेड ब्लड सेल्स फॉर्म होतो, ह्या डिफरंट प्रोसेससाठी डिफरंट डायटरी फॅक्टर्स आहेत विच इज रिक्वायर्ड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ दिस इरिथ्रोसाइट सेल. ओके, सो त्याच्यामध्ये आयर्न आहे, फोलिक ॲसिड आहे, विटॅमिन B12 आहे विच इज मोर रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ दिस इरिथ्रोसाइट सेल्स. ओके, सो व्हेन दिस डायटरी components or dietary source each get fluctuate. Okay, so that results into a disturb this normal erythropoiesis process, right, and this disturbing this normal erythropoiesis process that resulting into a anemia like conditions. Okay, सो ॲनेमिया ही कन्सेप्ट म्हणजे काय हे तुम्हाला कळलं की ज्याच्यामध्ये RBCचं जे काउंट आहे ते कमी होतं. ओके, सो RBCचं काउंट कसं कमी होणार आहे आपण बघितलेलं आहे की आपण RBCचं सिंथेसिस प्रोसेस बघितलेली आहे. ओके, सो हिमॅटोपोएटिक स्टेम सेलपासून इरिथ्रोसाइट्स कसं फॉर्म होतं. ओके, आणि ह्या जे डिफरंट स्टेजेस आहेत त्याला मग डायटरी फॅक्टर्स आहेत जे एसेन्शियल असतात. ओके, की ते त्या सिंथेसिसमध्ये हेल्प करतात. ओके, सो त्याच्यामध्ये डिफरंट डायटरी फॅक्टर्स आपण बघितलेले आहेत. आयर्न आहे, फोलिक ॲसिड आहे, विटॅमिन B12 आहे. ओके, सो जेव्हा हे जे डायटरी फॅक्टर आहे त्याच्यामध्ये जेव्हा त्याचं जे कंटेंट आहे, इंटेक आहे, ते जेव्हा रिड्यूस होतं त्याची डिफिशियन्सी होते, दॅट रिझल्ट्स इन टू अ disturbs of this process, that is erythropoiesis process. Okay, and that may lead to a anemia like conditions. Okay, सो ह्या रिझनमुळे जनरली ॲनेमिया होतं. ओके, नाऊ वी मस्ट सी द डिफरंट टाइप्स ऑफ ॲनेमियाज. ओके, सो क्लासिफिकेशन ऑफ ॲनेमिया. ओके, सो फर्स्ट इज दॅट ॲनेमिया ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ डायटरी फॅक्टर्स. ओके, सो जे डायटरी फॅक्टर्स आहेत, ओके, त्याच्या डिफिशियन्सीमुळे जे ॲनेमिया होतात. ओके, so this is the first class. Okay, so in that class includes the different type of anemias which is caused due to the deficiency of dietary factors. Okay, so this deficiency of dietary factors which is responsible for
alteration of blood formations. Okay, so different dietary factors that include iron, folic acid, vitamin B12, vitamin C, okay, that affects the erythropoiesis process, and there may be a lead into the different type of anemias. Okay, so next is that next type of anemia that is due to the loss of blood. Okay, so blood loss झाल्यामुळे जो anemia होतो तो ह्या क्लासमध्ये येतो. ओके, सो ब्लड जे आहे ते बॉडीमधून लॉस कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये होणार आहे. प्रेग्नन्सीमध्ये असेल, इन ॲक्सिडेंटल केसेसमध्ये असेल. ओके, और लॉस ऑफ ब्लड इन द कंडिशन्स लाईक मेनोरिया कंडिशन. ओके, सो मेनोरिया इट इज नथिंग बट द हेवी और प्रोलॉन्ग्ड वजनल ब्लीडिंग. ओके, दिस हॅपन्स इन टू अ menstrual cycle. Okay, so MC period मध्ये जे blood loss होतो that condition is known as menorrhea. Okay, so some anemia which is due to the loss of blood. Okay, and this loss of blood which is generally caused due to the menorrhea conditions or accidental conditions or pregnancy like conditions. Okay, so in which blood get lost from our body. Okay, and that causes the anemia. Okay, next and type of anemia which is due to the blood destruction. Okay, so due to the destruction of blood cells that may be a lead into the anemia like conditions. Okay, so जे RBCs आहेत सो कोणत्या तरी रिझनमुळे त्या RBCचं डिस्ट्रक्शन व्हायला सुरुवात होते. ओके, सो हिमोलायसिस इट इज अन कंडिशन इन विच द डिस्ट्रक्शन ऑफ RBCs टेक्स प्लेस. ओके, अँड दॅट मे लीड इन टू द anemia like conditions. Okay, then next type of anemia that is anemia due to the aplasia or hypoplasia of bone marrow. Okay, so aplasia म्हणजे काय तर फेल्युअर ऑफ एन ऑर्गन और टिश्यूज. ओके, टू डेव्हलप टू फंक्शन नॉर्मली. ओके, सो एखादा ऑर्गन आहे किंवा टिश्यूज आहे त्याचं फेल्युअर होतं. ओके, टू फंक्शन नॉर्मली अँड दॅट कंडिशन इज नोन ॲज अप्लासिया. ओके, सो इथे अप्लासिया कंडिशन कुठे कशावर मेन्शन केलेले आहे तर बोन मॅरोवर. ओके, सो आपल्याला माहिती आहे की बोन मॅरोमध्ये काय होतं RBCचं सिंथेसिस होतं. ओके, सो हे जे त्याचं फंक्शन आहे बोन मॅरोचं ते काय होतं फेल्युअर होतं त्याच्यामध्ये. ओके, सो दॅट कंडिशन इज नोन ॲज अप्लासिया. मीन्स अप्लासिया ऑफ बोन मॅरो म्हणजे काय तर बोन मॅरोमध्ये जे RBC सिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती काय होणार आहे फेल होणार आहे, त्याच्यामध्ये डिस्ट्रक्शन येणार आहे. ओके, देन हायपोप्लासिया. ओके, सो हायपोप्लासिया म्हणजे काय तर अंडर डेव्हलपमेंट. ओके, और इनकम्प्लीट डेव्हलपमेंट ऑफ टिश्यूज और ऑर्गन. ओके, सो बोन मॅरो जो आहे तो अंडर डेव्हलपमेंट असतो किंवा इनकम्प्लीट त्याचं डेव्हलपमेंट झालेलं असतं. जर अशी कंडिशन हायपोप्लास्टिक कंडिशन जर बोन मॅरोची असेल तर त्याच्यामध्ये जे इरिथ्रोसाइट सिंथेसिस आहे ती सुद्धा प्रोसेस काय होणार आहे अल्टर होणार आहे. ओके, सो त्याच्यामध्ये सुद्धा डिस्ट्रक्शन येणार आहे. ओके, अँड दॅट कंडिशन इज नोन ॲज hypoplasia of bone marrow. Okay, aplasia and hypoplasia. Okay, so you must have to be well known about these two concepts. Okay, aplasia म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं आहे तर जनरली फेल्युअर ऑफ एन ऑर्गन और टिश्यूज टू डेव्हलप द और टू फंक्शन्स द नॉर्मली. ओके, सो बोन मॅरोचं जे नॉर्मल फंक्शन्स आहे त्याच्यामध्ये काय होतं आहे फेल्युअर येणार आहे. ओके, अँड दॅट कंडिशन इज नोन ॲज अप्लासिया. ओके, अँड हायपोप्लासिया म्हणजे काय सांगितले तर जो बोन मॅरो आहे तो काय असणार आहे अंडर डेव्हलपमेंट असणार आहे किंवा इनकम्प्लीट त्याची डेव्हलपमेंट झालेली असणार आहे. अँड ह्याच्यामुळे काय होणार आहे फर्दर त्याचं नॉर्मल फंक्शन आहे RBC सिंथेसिसचं ते त्याच्यामध्ये काय येणार आहे प्रॉब्लेम्स येणार आहेत, फेल्युअर होणार आहेत. ओके, so that results into a aplastic anemia and hypoplastic anemia. Okay, so aplastic anemia it is nothing but it is an rare condition. Okay, so aplastic anemia ही जी condition आहे anemia which is generally arises due to the aplasia or hypoplasia condition of bone marrow. Okay, so this aplastic anemia which is a rare condition in which the body stop to producing the enough new blood cells. ओके, सो ह्या कंडिशनमध्ये बॉडी जी आहे ती नवीन ब्लड सेल्स सिंथेसिस जे आहे ते करू शकत नाही आहे. ओके, अँड दॅट कंडिशन इज नोन ॲज अप्लास्टिक ॲनेमिया. ओके, सो अप्लास्टिक ॲनेमियामध्ये काय होतं की नवीन RBCचं सिंथेसिस आहे ते बॉडी करू शकत नाही आहे. ओके, नेक्स्ट इज दॅट हायपोप्लास्टिक ॲनेमिया. ओके, सो हायपोप्लास्टिक ॲनेमिया इन विच
काय होते की जनरली अंडर डेव्हलपमेंट असल्यामुळे किंवा इनकम्प्लीट डेव्हलपमेंट जे RBCचं झालेलं असतं, ह्या कंडिशनमुळे काय होतं आहे की ॲनेमिया लाईक कंडिशन्स अराईज होते. ओके, अँड दिस इज ड्यू टू द हायपोप्लास्टिक ॲनेमिया. ओके, नेक्स्ट टाईप ऑफ ॲनेमिया इज ॲनेमिया ऑफ अनसर्टन ओरिजिन. ओके, सो इथे जी मेन इटिओलॉजी आहे किंवा जे ओरिजिन आहे कशामुळे ॲनेमिया होतं हे काय आहे, अनसर्टन आहे. ओके, so that type of anemia comes under this anemia of uncertain origin. ओके, सो इथे आपण डिफरंट टाईप ऑफ ॲनेमियाज बघितलेले आहेत. ओके, त्याचं कशामुळे ते ॲनेमिया होणार आहेत ओके हे आपण इथे डिस्कस केलेलं आहे. ओके, सो दिस इज अँड व्हेरियस क्लासिफिकेशन, व्हेरियस टाईप ऑफ ॲनेमिया. ओके, नाऊ आपल्याला ॲक्च्युअल क्लासिफिकेशन बघायचं आहे ॲनेमियाचं. सो डिपेंडिंग अपॉन द मॉर्फॉलॉजिकल बेसिस वी मस्ट क्लासिफाय ॲनेमिया इंटू द 3 मेजर ग्रुप्स, दॅट इज मायक्रोसायटिक ॲनेमिया, नॉर्मोसायटिक ॲनेमिया अँड मॅक्रोसायटिक ॲनेमिया. ओके, मायक्रो टर्म यू हॅव ऑलरेडी फॅमिलियर विथ दिस. ओके, मायक्रो म्हणजे काय तर लहान. ओके, आणि मॅक्रो म्हणजे काय तर बिग. ओके, सो मायक्रोसायटिक ॲनेमिया म्हणजे काय तर काय होणार आहे, रेड ब्लड सेल्स आहेत विच इज स्मॉलर इन साईज. ओके, हायपोक्रोमिक RBCs इन पेरिफेरल ब्लड स्मियर इज फॉर्म. ओके, सो हायपोक्रोमिक RBCs ज्या आहेत, हायपोक्रोमिक म्हणजे काय तर अशा RBCs की ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कंटेंट जे आहे ते कमी असतं. ओके, सो त्याच्यामुळे त्याची ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी आहे ती सुद्धा कमी येते. ओके, कारण का हिमोग्लोबिनचं कंटेंट त्या RBCsमध्ये कमी आहे. ओके, सो सच टाईप ऑफ हायपोक्रोमिक RBCs इन पेरिफेरल ब्लड स्मियर is observed and it is usually characterized by generally low MCV, that is mean corpuscular volume. Okay, so that condition is known as microcytic anemia. Okay, काय होतं मायक्रोसायटिक ॲनेमियामध्ये तर स्मॉल क्वांटिटी स्मॉल अमाऊंट RBCs फॉर्म होतात. ओके, हायपोक्रोमिक RBCs आर फॉर्म. हायपोक्रोमिक म्हणजे मी काय सांगितलं तर RBCsमध्ये जे हिमोग्लोबिनचं कंटेंट आहे ते कमी असतं. ओके, सो त्याच्यामुळे RBCsची ऑक्सिजन कव्हरिंग कपॅसिटी जी आहे ती सुद्धा कमी असते. ओके, विच इज जनरली युजली कॅरेक्टराइज्ड बाय लो MCV, दॅट इज मीन कार्पस्क्युलर व्हॉल्यूम ऑफ ब्लड जो आहे तो काय असतो लो असतो. ओके, सो दीज टर्मिनॉलॉजीज तुम्हाला ऑलरेडी झालेले आहेत इन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. ओके, सो मायक्रोसायटिक ॲनेमिया विच इज जनरली ड्यू टू द or which is furthermore consequences with the iron deficiency. Then thalassemia. Okay, so thalassemia, it is nothing but the blood disorder. Okay, so that involving a lower than normal amount of an oxygen carrying protein which is present into the blood. Okay, so it is an blood disorder. thalassemia काय आहे blood disorder आहे. ओके, काय होतं त्याच्यामध्ये तर लोअर दॅन नॉर्मल अमाऊंट ऑफ ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ प्रोटीन. ओके, सो प्रोटीनची जी ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती नॉर्मलपेक्षा सुद्धा कमी येते. ओके, सो दॅट कंडिशन इज नोन ॲज थॅलेसेमिया. ओके, सो इट इज अन टाईप ऑफ मायक्रोसायटिक ॲनेमिया. ओके, नेक्स्ट इज सायडेरोब्लास्टिक ॲनेमिया. ओके, सो सायडेरोब्लास्टिक ॲनेमिया म्हणजे काय तर इट इज अन ब्लड डिसऑर्डर्स. ओके, ब्लडचा डिसऑर्डर आहे विच इज कॅरेक्टराइज्ड बाय अन इम्पेअर्ड ॲबिलिटी ऑफ बोन मॅरो. ओके, सो बोन मॅरोची जी ॲबिलिटी आहे ती इम्पेअर्ड होते. ओके, फॉर वॉट टू प्रोड्यूस अ नॉर्मल ब्लड रेड सेल्स. ओके, सो RBCs तयार करायचे जे नॉर्मल कॅपॅसिटी आहे ती काय होते कमी होते. ओके सर, सो सायडेरोब्लास्टिक ॲनेमिया इट इज नथिंग बट इट इज अन ब्लड डिसऑर्डर विच इज कॅरेक्टराइज्ड बाय अन इम्पेअर्ड ॲबिलिटी ऑफ बोन मॅरो टू प्रोड्यूस अ नॉर्मल ब्लड सेल्स. ओके, सो जी ॲबिलिटी आहे बोन मॅरोची टू प्रोड्यूस अ RBCs ती काय होते कमी होते. ओके, इम्पेअरमेंट येते त्याच्यामध्ये अँड दॅट कंडिशन इज नोन ॲज सायडेरोब्लास्टिक ॲनेमिया. ओके, नेक्स्ट इज दॅट ॲनेमिया ऑफ क्रोनिक डिसीजेस. ओके, सो क्रोनिक डिसीजेस मीन्स सिव्हिअर टाईप ऑफ ॲनेमिया इज देअर की जिथे सिम्टम्स जे आहेत ते मोर सिव्हिअर असतात. ओके, मीन्स लॉंग पिरियडसाठी ॲनेमिया असतं. ओके, त्याचे जे सिम्टम्स आहेत ते हळूहळू सिव्हिअर होत जातात. ओके, खूप टॉक्झिक सिम्टम्स जे आहेत त्याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. ओके, नेक्स्ट टाईप दॅट इज नॉर्मोसायटिक ॲनेमिया. ओके, सो नॉर्मोसायटिक ॲनेमिया म्हणजे काय तर इथे जे ब्लड सेल्स जे आहेत त्याची जी साईज आहे ती नॉर्मल असते.
ओके. सो इट इज एन ब्लड डिसऑर्डर, ब्लडचाच डिसऑर्डर आहे. बट त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की ब्लड सेल्सची जी साईज आहे ती नॉर्मल आहे. ओके. बट यू हॅव अ लो नंबर ऑफ देम. ओके. पण जे काही ब्लड सेल्स आहेत, RBCs आहेत, त्यांचा नंबर जो आहे तो कमी असतो. ओके. साईजवर कोणताही इफेक्ट नाही आहे. साईज रेड सेल्सची नॉर्मल आहे, बट काय होणार आहे, त्याचा जो नंबर आहे, काउंट आहे, तो डिक्रीज होतो. ओके. अँड दॅट ॲनेमिया इज नोन ॲज नॉर्मोसायटिक ॲनेमिया. ओके. So different types of normocytic anemia that include anemia of chronic diseases. Okay. So due to the chronic anemic diseases, this normocytic anemia is get observed. Okay. Next, iron deficiency anemia. Okay. So in early stages of this normocytic anemia, due to the deficiency of iron, the anemia is observed, and that the anemia is known as iron deficiency anemia, which is the normocytic type of anemia. Next is that anemia of renal diseases. Okay. So due to the different type of renal diseases, there will be a chances to observe a anemia. Okay. And that anemia is known as anemia of renal diseases. Okay. Next, combined nutritional deficiencies, that is iron plus folate or cobalamin. Okay. सो हे जे न्यूट्रियंट आहेत त्यांच्या डिफिशियन्सीमुळे काय होणार आहे, नॉर्मोसायटिक टाईप ऑफ ॲनेमिया अराईज होणार आहे. ओके. नेक्स्ट इज दॅट मॅरो डिप्रेशन. ओके. बोन मॅरो फेल्युअर. ओके. सो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की बोन मॅरोजमध्ये RBCs फॉर्म होतात. ओके. विच प्ले अ मेजर रोल इन टू प्रिव्हेंट अ ॲनेमिया लाईक कंडिशन्स. ओके. सो त्याचं त्या इरिथ्रोपोएसिसची जी प्रोसेस आहे की त्याच्या थ्रू RBCs फॉर्म होतात. ही प्रोसेस जी आहे त्याच्यासाठी डिफरंट न्यूट्रियंट्स आहेत विच इज एसेन्शियल टू फॉर्म अ मॅच्युअर RBC. राईट. सो दिस न्यूट्रियंट डिफिशियन्सीज आहेत विच इज जनरली रिस्पॉन्सिबल टू कॉज दिस नॉर्मोसायटिक टाईप ऑफ ॲनेमिया. ओके. नेक्स्ट इज मॅरो फेल्युअर. बोन मॅरो फेल्युअर इज देअर. बोन मॅरोमध्ये काय होणार आहे तर RBCचं सिंथेसिस होतं. ओके. सो जिथे बोन मॅरोज व्यवस्थित डेव्हलप झालेलं नाही आहे त्या बोन मॅरोमध्ये RBCचं सिंथेसिस होणार नाही, त्याच्यामुळे RBCचं काउंट कमी येणार आहे. ओके. RBCचं काउंट कमी आल्यामुळे काय होणार आहे, ॲनेमियाला सफर करावं लागतं. ओके. अँड नेक्स्ट कंडिशन इज दॅट हायपोथायरॉइडिझम. ओके. सो हायपोथायरॉइडिझम ह्या कंडिशनमुळे ॲनेमिया अराईज होतो. ओके. सो दिस इज रिलेटेड टू द थायरॉइड ग्लँड. ओके. सो दिस माइट रिझल्ट फ्रॉम द बोन मॅरो डिप्रेशन्स. ओके. बोन मॅरो डिप्रेशन झाल्यामुळे जे आहे ते दिस हायपोथायरॉइडिझम टाईप ऑफ ॲनेमिया इज गेट अरायझेस. ओके. सो ड्यू टू द डिक्रीज इन टू द इरिथ्रोपोएटिन प्रोडक्शन. ओके. or concomitant iron is there. Okay. Means less quantity of iron is there. Then vitamin B12 or folate deficiency, ह्या सगळ्या कंडिशनमध्ये जनरली ह्या ज्या सगळ्या कंडिशन्स आहेत त्या जनरली हायपोथायरॉइडिझम ह्या डिसऑर्डरमध्ये होतात. ओके. अँड ड्यू टू दिस देर विल बी अ चान्सेस टू कॉज द ॲनेमिया लाईक कंडिशन्स इन टू ॲन इंडिव्हिज्युअल. ओके. So this is all about the normocytic anemia. Next is that macrocytic anemia. Okay. So macro म्हणजे काय तर बिगर दॅन द नॉर्मल. ओके. सो सेलची जी साईज आहे ती नॉर्मलपेक्षा जी आहे ती बिगर होते. ओके. So macrocytic anemia in which large blood cells, that is RBCs, but they does not or they having a low quantity of hemoglobin. ओके. जरी त्यांची साईज वाढली असली तरी त्याच्यामध्ये जे हिमोग्लोबिनचं कंटेंट आहे ते काय आहे कमी असतं. ओके. अँड दॅट टाईप ऑफ ॲनेमिया इज नोन ॲज मॅक्रोसायटिक ॲनेमिया. ओके. सो फर्स्ट इज दॅट मेगालोब्लास्टिक ॲनेमिया. ओके. folate or cobalamin deficiency. Okay. So megaloblastic anemia. So in this anemia RBC is larger than the normal. Okay. सो RBCs जे आहे त्याची साईज जर बघितली तर नॉर्मलपेक्षा जी आहे ती लार्ज असते बट लेस इन नंबर. ओके. बट त्याचा जो नंबर आहे तो काय असतो कमी असतो, काउंट जो आहे तो कमी होतो. ओके. So generally vitamin B12 is there, folate is there. Okay. Which causes this type of anemia. Okay. So this is this also known as generally folate deficiency anemia
then macrocytic anemia and megaloblastic anemia is there. Okay, next is that hemolytic anemia. Okay, reticulocytosis. So hemolytic anemia, it is nothing but the generally RBCs are destroyed faster than they can made. ओके, सो त्यांचं जी सिंथेसिसची प्रोसेस आहे त्याच्यापेक्षा जास्त रेटने त्याचं डिस्ट्रक्शन व्हायला लागतं. ओके, अँड दिस टाईप ऑफ ॲनेमिया इज नोन ॲज हिमोलायटिक ॲनेमिया. ओके, नेक्स्ट लिव्हर डिसीजेस. ओके, सो डिफरंट लिव्हर डिसीजेस आहेत that may cause a macrocytic type of anemia. The hypothyroidism is there. So this condition which causes this macrocytic type of anemia की जिथे RBCची जी साईज आहे ती इन्क्रीज होणार आहे पण त्याचा नंबर आहे त्याच्यामध्ये जे हिमोग्लोबिनचं कंटेंट आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, नेक्स्ट इज दॅट हायपोथायरॉइडिझम. ओके, सो हायपोथायरॉइडिझम ही कन्सेप्ट आपण बघितलेली आहे की काय होतं, ड्यू टू दिस हायपोथायरॉइडिझम इफेक्ट. ओके, इट कॉजेस द बोन मॅरो डिप्रेशन इज देअर. ओके, सो बोन मॅरो डिप्रेशन होतं, बोन मॅरोचं जे कंटेंट आहे ते कमी होतं. ओके, डिक्रीज इरिथ्रोपोएटिक प्रोडक्शन्स, त्याच्यामध्ये पोएटिनचं जे प्रोडक्शन आहे ते सुद्धा डिक्रीज होतं. ओके, दिस इज ड्यू टू द less into the quantity of this iron, vitamin B12 and folic acid. Okay, and due to this there will be chances of causes of hemolytic anemia. Okay, hemolytic anemia not, that is hypothyroidism type of anemia. Okay, and next is that myelodysplasia. Okay, so myelodysplasia, so it is a group of disorder which is caused when the something disrupt. Okay, the something disrupt the production of RBCs. Okay, so this type of anemia, that is myelodysplasia type of anemia. Okay, so this myelodysplasia type of anemia, it is a group of disorders, okay, of blood which is caused when the something disrupt the production of blood cells. Okay, so erythropoiesis ही ब्लड सेल सिंथेसिसची प्रोसेस आहे, ते अल्टर झाल्यामुळे जे रेड सेल्सचं जे प्रोडक्शन आहे ते सुद्धा कमी होणार आहे, अल्टर होणार आहे. ओके, आणि त्या कंडिशनमध्ये जे काही ॲनेमियाचं कंटेंट आहे बॉडीमध्ये ते कमी होतं. ओके, अँड दॅट कंडिशन इज जनरली मायलोडिस्प्लासिया लाईक कंडिशन्स. ओके, सो आता आपण ॲक्च्युअल आपल्या बुकमध्ये जे मॉर्फॉलॉजिकल जे टाईप मेन्शन केलेले आहेत, क्लासिफिकेशन मेन्शन केलेलं आहे ते आपण इथे बघणार आहोत. ओके, so morphologically anemia generally classified are as follows, that includes first class is that microcytic anemia. Okay, so this microcytic anemia, which is also known as hypochromic anemia, okay, where the size of red blood cells, that is RBCs, is smaller than the normal. Okay, and the amount of hemoglobin which is less than the normal. Okay, so that condition is known as microcytic और हायपोक्रोमिक टाईप ऑफ ॲनेमिया. ओके, सो हायपोक्रोमिक म्हणजे आपण बघितलेलं आहे की आरबीसीची जी त्याच्यामध्ये जे हिमोग्लोबिन जे आहे त्याचं जे कंटेंट आहे ते डिक्रीज होतं आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे तीसुद्धा डिक्रीज होणार आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट टाईप ऑफ ॲनेमिया, दॅट इज मायक्रोसायटिक hypochromic anemia. Okay, next type of anemia, that is microcytic anemia. Okay, so this microcytic anemia where the size of RBC which is smaller than the normal. Okay, so RBCs ची जी साईज आहे ती नॉर्मल पेक्षा स्मॉल असली पाहिजे. ओके, and that anemia is known as microcytic anemia. Okay, so next type of anemia, that is macrocytic anemia where size of RBC is larger than normal. Okay, so macro त्याच्या नावामध्येच आहे, macro it is related with the big. Okay, so macrocytic anemia where the size of RBCs is larger than the normal. Okay, so जी साईज आहे ती काय होणार आहे, नॉर्मलपेक्षा जास्त दिसून येणार आहे. ओके, RBCsची, दॅट इज रेड ब्लड सेल्सची. नेक्स्ट इज दॅट नॉर्मोसायटिक
okay. That is normocromic anemia, where only number of RBC is less. okay. सो नॉर्मोसायटिक म्हणजे काय, तर तिथे जो सेल्स जे आहेत त्याच्या शेपवर कोणताही असर होत नाही. ओके, म्हणजे त्याचा शेप वाढतसुद्धा नाही, कमीसुद्धा होत नाही, नॉर्मल साईजला राहतो. ओके, बट त्याच्यामध्ये जे हिमोग्लोबिनचं कंटेंट आहे ते काय होतं, कमी होतं. ओके, अँड दॅट टाईप ऑफ ॲनेमिया इज नोन ॲज normocytic, which is also known as normochromic type of anemia. Okay, next is that normocytic hypochromic anemia. Okay, सो नॉर्मोसायटिक म्हणजे काय, तर RBCचा जो शेप आहे त्याच्यावर कोणताही असर झालेला नाही आहे. ओके, फक्त त्याचा नंबर, त्याचं कंटेंट जे आहे ते कमी झालेलं आहे. ओके, आणि त्याचा कलर जो आहे तो पेलर कलरमध्ये कन्वर्ट झालेला आहे. ओके, so this is a normocytic anemia. Okay, next is that normocytic hypochromic anemia. Okay, सो नॉर्मोसायटिक ॲनेमियामध्ये आपण बघितलेलं आहे की जे नॅचरल जो शेप आहे सेल्सचा तो काय होतो, रिड्यूस होतो, नॉर्मल राहतो. ओके, सो कोणताही असर त्या शेपवर होत नाही, की तो शेप मोठासुद्धा होणार नाही आहे नॉर्मलपेक्षा किंवा छोटासुद्धा होणार नाही नॉर्मलपेक्षा. ओके, सो मायक्रोमध्ये आपण बघितलेलं आहे की तो शेप जो आहे तो छोटा होतो, राईट. आणि मॅक्रोमध्ये आपण बघितलेलं आहे की शेप जो आहे तो आपण कितीही इन्क्रीज करू शकतो. ओके, RBCचा जो सेल शेप आहे. सो नेक्स्ट नॉर्मोसायटिक हायपोक्रोमिक ॲनेमिया. ओके, सो RBCचे साईज नॉर्मल आहे, बट त्याची जी ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी आहे त्याच्यामध्ये जे हिमोग्लोबिनचं कंटेंट आहे ते कमी असतं. ओके, नेक्स्ट इज दॅट मॅक्रोसायटिक हायपोक्रोमिक ॲनेमिया विच इज अ डायमॉर्फिक ॲनेमिया. ओके, सो दिस मॅक्रोसायटिक हायपोक्रोमिक ॲनेमिया विच इज अन डायमॉर्फिक ॲनेमिया. ओके, सो डायमॉर्फिक म्हणजे काय, तर दोन टाईप ऑफ ॲनेमिया जे आहेत ते काय होणार आहेत, एकत्र होतात. ओके, सो नॉर्मोक्रोमिकमध्ये आपण बघितलेलं आहे की इट इज अन टाईप ऑफ ॲनेमिया विच इज फॉर्म जनरली ड्यू टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हिमोग्लोबिन इन टू द रेड ब्लड सेल्स इज within the standard range. Okay, but there is an insufficient number of red blood cells. Okay, red blood cells जे आहे ते काय होतं, कमी होतात आणि त्याची जे ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी आहे ते सुद्धा रिड्यूस होणार आहे. ओके, लास्ट इज दॅट मॅक्रोसायटिक हायपोक्रोमिक ॲनेमिया इज ऑल्सो नोन ॲज डायमॉर्फिक टाईप ऑफ ॲनेमिया. ओके, सो नॉर्मोसायटिक हायपोक्रोमिक टाईप ऑफ ॲनेमिया म्हणजे काय, तर RBCs which is more paler than that of normal. Okay, so due to the decrease into the content of hemoglobin, RBCs जे आहेत ते काय होतात की नॉर्मल रेड कलरपेक्षा त्यांचा कलर जो आहे तो फेंट पडतो. ओके, पेल पडतं. ओके, so macrocytic hypochromic type of anemia, that is insufficient concentration of hemoglobin in which RBCs which are more larger than their normal volume. ओके, सो त्याच्यामुळे RBCचा जो शेप आहे तो नॉर्मल व्हॉल्यूमपेक्षा लार्ज दिसून येतो. ओके, आणि डायमॉर्फिक ॲनेमिया म्हणजे काय, सो ड्यू टू द टू डिफिशियन्सीज, दॅट इज आयर्न डिफिशियन्सी or the nutritional deficiency is there, then it cause a dimorphic type of anemia is there. Okay, so dimorphic anemia which is generally caused due to the two deficiencies. Okay, so त्याच्यामध्ये फर्स्ट कोणती सांगितलेली आहे, आयर्न डिफिशियन्सी इज देअर. ओके, अँड सेकंड इज दॅट न्यूट्रिशनल डिफिशियन्सी. ओके, सो दिस इज डायमॉर्फिक ॲनेमिया. Okay, so up to this we had completed the total introductory part which is related to a blood. Okay, then we had continue with the different disorders which is related to a blood forming organs. Okay, which is related to a blood, and now in next lecture we must continue with the different drugs which is used to treat this disorder. Okay, so ॲनेमियाचा जो डिसऑर्डर आहे तो ट्रीट करण्यासाठी जे ड्रग यूज केले जातात त्यांना हिमॅटॅनिक असं म्हणतात. ओके, सो दिस हिमॅटॅनिक्स जो आहे तो त्याचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं आहे, ते इंट्रोडक्टरी पार्ट बघितलेला आहे, ब्लडचे डिफरंट कंपोनंट्स बघितलेले आहेत, त्यांचे फंक्शन्स बघितलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर ब्लडच्या डिसऑर्डर्समुळे जो ॲनेमिया लाईक कंडिशन्स अराईज होते बॉडीमध्ये
ते ॲनेमिया म्हणजे काय, कशामुळे होतं, ओके, किंवा कोणते कोणते टाईप्स आहेत, मॉर्फॉलॉजिकल त्याचं क्लासिफिकेशन कोणतं आहे, हा पार्ट आपण इथे कवर केलेला आहे. ओके, सो आत्तापर्यंतच्या चॅप्टरमध्ये जर तुम्हाला कोणताही पॉईंट कळला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, सो इफ यू हॅव एनी क्वेरी कॉन्टॅक्ट मी, ओके, ऑन व्हॉट्सअप और ऑन माय पर्सनल नंबर. ओके, so thank you for listening me. Happy learning to all of you. Take care all of you. Goodbye.